मी परसराम व्यंकटी वानखेडे, सहाय्यक कृषी अधिकारी डोनवाडा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. एक तंत्रज्ञान आहे CRA तंत्रज्ञान. फळबाग लागवड करताना हे तंत्रज्ञान फार उपयोगी येणारं तंत्रज्ञान आहे. आणि या बदलत्या वातावरणामध्ये जर एखादं नवीन लावलेलं रोपटं जगायचं असेल तर ते रोपटं सशक्त होणं जरुरी आहे. आपल्याला आपल्या शेतामध्ये जेव्हा ते रोपटं लावायचे त्यावेळेस त्या ठिकाणावर एक 2 बाय 2 फुटाचा खड्डा खोदायचा आहे. 2 फूट खाली खोल असायला पाहिजे. असा खड्डा खोदून घ्यायचा आहे. खड्डा खोदून घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणावर आपल्याला PVC पाईप लावायचे आहेत. PVC पाईप हे त्या खड्ड्याच्या चारी कोण्यामध्ये 4 लावायचे आहेत, जेणेकरून चारी कोणत्यामध्ये PVC पाईप लावल्याच्या नंतर आपल्याला तो खड्डा ती रासायनिक खत आणि शेणखत याच्या मिश्रणाने भरून घ्यायचा आहे. तो खड्डा भरून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावर आपलं रोप लावायचं आहे. रोप लावल्याच्या नंतर पुन्हा माती मिश्रणाने उर्वरित खड्डा भरून घ्यायचा. चारी कोणत्यात लावलेले जे पाईप आहेत भरते वेळेस सुरुवातीला खालून अर्धा फूट अंतरापर्यंत भरायचे आहेत. ते भरताना आपल्याला गांडूळ खत, शेणखत व रासायनिक खत चे मिश्रण करून खालचं अर्धा फूट भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला उर्वरित जे पाईप आहे 1.5 फूट पाईप आपल्याला प्युअर रेतीने भरायचं आहे. त्याच्यामध्ये दुसरं काहीही मिसळायचं नाही, फक्त रेती तेवढीच भरायची आहे. आपले चारी पाईप भरणं झाल्याच्या नंतर हे पाईप उपसून घ्यायचे आहेत, कारण जो रेतीचा थर आहे 1.5 फुटाचा तो ऑलरेडी त्या ठिकाणी तयार होऊन जाईल आणि मातीसोबत एकजीव होऊन जाईल. मातीसोबत एकजीव रेतीचे चारी कोणत्याला 4 थर झाल्यामुळे जेव्हा आपण पाणी किंवा विद्राव्य खते देऊ त्या झाडाला ते डायरेक्ट आपल्या जे मुळाची कक्षा आहे त्या झाडाची त्याच्यामध्ये विरघळल्या जातील आणि झाडाला व्यवस्थितरित्या आपटेक करता येईल. फांद्या, फुले, फळं त्याला लवकर लागतील आणि झाड एकदम सशक्त बदलत्या वातावरणामध्ये टिकून राहील. धन्यवाद.